ओम नमो आदेश अलख निरंजन. सर्व स्वामी भक्तांनो, आज आपण नवनाथांपैकी सर्वप्रथम असलेले श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या संजीवनी समाधीला भेट देणार आहोत. तसेच आपण त्या ठिकाणी महाराजांचे दर्शन घेणार आणि नंतर त्या ठिकाणी महाराजांची मंदिराची जी सर्व माहिती आहे ती जाणून घेणार आहे. मित्रांनो, मच्छिंद्रनाथ महाराजांचे समाधीस्थान हे बीड जिल्ह्यातील सावरगाव या ठिकाणी गर्भगिरी पर्वतावर वसलेले आहे. मच्छिंद्रनाथ महाराजांनी याच पर्वतावर अधिक काळ तपश्चर्या केली व याच ठिकाणी महाराजांनी आपली संजीवनी समाधी घेतली. आता आपण पूर्ण घाट चढून वरती आलेलो आहे. म्हणजेच आता आपण गर्भगिरी पर्वताच्या वरील भागावरती आपण पोहोचलेलो आहे. ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपली संजीवनी समाधी घेतली आहे, बघा समोर आपल्याला प्रशस्त असं गाड्या लावण्यासाठी पार्किंग पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मी आल्यानंतर आश्चर्यचकित झालो की एवढे मोठं पार्किंगची सुविधा प्रथमच एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी उपलब्ध असलेली मला पाहायला मिळाली. मित्रांनो, गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर आम्ही मंदिराकडे जाण्यास निघालो. आम्हाला ओढ लागली होती कधी एकदा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन डोळे भरून आम्ही घेतोय. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे. उंच डोंगरावर असून सुद्धा या ठिकाणी हिरवीगार झाडे आणि इतकी मोठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराकडे जात असताना दोन्ही बाजूला पूजेचे साहित्य विक्री करणारी दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच या ठिकाणी भावी भक्तांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेली आपल्याला पाहण्यास मिळते. आम्ही देखील या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांसाठी पूजेचे साहित्य विकत घेतले आणि मंदिराकडे समाधीचे दर्शन घेण्यासाठी निघालो. आपण जे हे समोर पाहत आहात हे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी सुरू असलेले नवीन मंदिराचे कामकाज आहे, जे अजून पूर्ण झालेले नसून येत्या 2 ते 3 वर्षामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचा संपूर्ण कामकाज पूर्ण होईल. आत्ता या ठिकाणी आम्ही पोहोचलो त्यावेळी मंदिराचं काम सुरू असल्यामुळे समाधीचं दर्शन लांबूनच घ्यावे लागले, कारण त्या ठिकाणी काम चालू असल्याने कोणत्याही दुखापत होऊ नये किंवा इजा होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी दर्शन लांबूनच देण्यात येत होतं. आम्ही अतिशय सुंदररित्या मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शन घेतले व आमचे मन प्रसन्न झाले. प्रथमच या स्थळाला भेट दिली व आपल्या प्रेक्षकांसाठी व्हिडिओच्या माध्यमातून हे दर्शन सेवा उपलब्ध करून देत आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन अतिशय सुंदर पद्धतीने घेऊ शकता. या ठिकाणी सध्या मंदिराचे काम सुरू असल्याने आपण पाहू शकता की या ठिकाणी फक्त मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीच्या वरती आडोसा म्हणून छत उभा करण्यात आले आहे. येत्या 2 ते 3 वर्षामध्ये ज्यावेळी मंदिराचे काम पूर्णपणे होईल त्यावेळी या ठिकाणी अतिशय सुंदर असा मंदिर आपल्याला पाहण्यास मिळेल. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा मच्छिंद्रनाथ महाराजांचं मनोभावे दर्शन घेऊन आपल्या पुढील माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया या गर्भगिरी पर्वताचा इतिहास. मच्छिंद्रनाथ महाराज ज्यावेळी श्रीराज्यामध्ये गेले होते त्यावेळी तेथून परत येत असताना त्यांनी एक सोन्याची वीट आपल्या बरोबर आणली होती व ती वीट मच्छिंद्रनाथ महाराजांच्या झोळीमध्ये होती. त्यांना त्या विटेचा मोह झाला होता. हे गोरक्षनाथ महाराजांच्या लक्षात आल्यावर गोरक्षनाथ महाराजांनी ती सोन्याची वीट फेकून दिली. हे पाहून मच्छिंद्रनाथ महाराजांना खूप वाईट वाटले व ते जोरजोराने आक्रोश करायला लागले. त्यावेळेस गोरक्षनाथ महाराजांनी अखंड गर्भगिरी पर्वतच सोन्याचा करून दाखवला व त्यावेळी मच्छिंद्रनाथ महाराजांचा मोह हरण झाला. असा गर्भगिरी पर्वताचा इतिहास आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये जे दृश्य पाहत आहात हे दृश्य मच्छिंद्रनाथ महाराजांच्या प्रसादाची दृश्य आहेत. मित्रांनो, या ठिकाणी एका रांगेमध्ये सर्व भक्तजन प्रसाद घेतात आणि यानंतर झाडाखाली सावलीला बसून मोठ्या आनंदाने हा प्रसाद ग्रहण करतात. मित्रांनो, मच्छिंद्रनाथ महाराजांचा जो जन्म झाला
तो मच्छीच्या पोटी म्हणजेच एका माशाच्या पोटी मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म झाला होता. यामुळे त्यांचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेवण्यात आले. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांचा गुरु म्हणजेच साक्षात दत्तप्रभू होते. यामुळेच मच्छिंद्रनाथ महाराजांनी अफाट शक्ती प्राप्त केली होती. आणि या शक्तीच्या जोरावरती मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपल्या अनेक भक्तजनांचा उद्धार देखील केला. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याबरोबरच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच मी आपल्या संभव क्रिएशन चॅनलवरती नवनाथांचा संपूर्ण इतिहास सांगण्याचे ठरवले आहे. यामुळे मी पुढील व्हिडिओमध्ये गहिनीनाथ महाराजांचे समाधी मंदिर आणि त्या ठिकाणी असणारा गहिनीनाथ महाराजांचा इतिहास आणि त्यांनी केलेले कार्य याबद्दल माहिती घेऊन येणार आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे समाधी मंदिराच्या शेजारीच असलेल्या हॉलमध्ये. या ठिकाणी अनेक भाविक भक्त श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करत असतात. पारायणाच्या दिवसाप्रमाणे 9 दिवस किंवा महिनाभर जसे पारायणाचे दिवस असतात तशा पद्धतीने या ठिकाणी भक्त ग्रंथाचे पारायण लावतात आणि या ठिकाणीच मुक्कामी राहून आपले पारायण पूर्ण करतात. नवनाथ भक्तिसाराचे पारायण करणे हे अतिशय शुभ मानले गेले आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. ओम नमो आदेश.